नमस्कार मैत्रिणींनो, 4 किलो मिरची वापरून जवळपास 13-14 किलो मसाला तयार झाला. मसाला अगदी सुगंधित आणि टेस्टी तयार झालेला आहे आणि हा मसाला वर्ष काय 2 वर्ष पण तो मस्त टिकतो. तर तुम्हालाही असा मसाला तयार करायचा असेल तर नक्कीच रेसिपी ही पहा आणि असा मसाला तुम्ही तयार करा. तुम्हाला देखील त्याची टेस्ट ही अतिशय आवडेल. हा मसाला तयार करण्यासाठी मी 3 किलो संकेश्वरी मिरची घेतली, 1 किलो लवंगी आणि अर्धा किलो बेडगी मिरची घेतलेली आहे. संकेश्वरी मिरचीचा कलर छान असतो आणि थोडीशी ती कमी तिखट असते. लवंगी मिरची ही खूप जास्त तिखट असते आणि बेडगी मिरचीनी फक्त मसाल्याला रंग येतो. यानंतर इथे आपल्याला 1 किलो धणे घ्यायचे आहे. धणे आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. धण्यांना जोपर्यंत मस्त असा सुगंध येतो आणि ते असे अगदी कुरकुरीत होतात, तोपर्यंत धणे आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. यानंतर 1 किलो खोबरे घेतले. ते देखील छान मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. ह्या दोन्ही गोष्टी भाजताना आपल्याला तेलाचा अजिबात वापर करायचा नाही. खोबरे भाजायला थोडा जास्त वेळ लागतो. खोबरे हे तांबूस रंग येईपर्यंत आणि ते हाताने पटकन तुटेल असेच भाजून घ्यायचे. मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला खोबरे छानपैकी भाजून घ्यायचे आहे. खोबरे भाजता भाजता खोबऱ्याला असा छानपैकी रंग आला की गॅस बंद करायचा. असे मस्त दोन्ही हातामध्ये चमचे घ्यायचे म्हणजे कोणतीही वस्तू आपल्याला छानपैकी हलवता येते. खोबरे भाजून झाल्यानंतर मी इथे 150 ग्रॅम बडीशोप, 150 ग्रॅम जिरे आणि 50 ग्रॅम शहाजिरे घेतले. ते देखील छानपैकी भाजून घेते. नंतर यामध्ये 30 ग्रॅम ओवा टाकून घेतला. तो देखील टाकून पुन्हा 5 मिनटं भाजून घ्यायचे. यानंतर आता 200 ग्रॅम तीळ घेतलेली आहे. ती देखील भाजून घ्यायची आहे. इथे पाहू शकता तुम्ही 100 ग्रॅम हळद, 100 ग्रॅम अख्खे हिंग आणि 6-7 जायफळ आहे. जायफळ, हिंग आणि हळकुंड याचे आपण आता तुकडे करून घेणार आहोत. कोरडे मसाले भाजून झाले आहेत. आता आपण तेलात भाजायचे सामान भाजून घेणार आहोत. यासाठी मी इथे शेंगदाणे तेल घेतलेलं आहे. मसाले भाजून आणि गिरणीमधून दळून आणेपर्यंत मला 800 ग्रॅम शेंगदाणे तेल लागलेले होते. तेलात सर्वप्रथम आता 30 ग्रॅम मोठी वेलची आणि 10 ग्रॅम हिरवी वेलची भाजून घेते. कढई गरम असल्यामुळे हे खडे मसाले अगदी 2-2 मिनटातच भाजून होतात. यानंतर या तेलामध्ये 100 ग्रॅम दालचिनी ती देखील भाजून घ्यायची. दालचिनी बरोबरच स्टारफूल देखील भाजून घेते. ते 50 ग्रॅम आहेत. यानंतर दगडफूल ते देखील दालचिनी बरोबरच भाजून घेतले. हे सगळे मसाले नीट व्यवस्थित साफ करून ठेवलेले होते म्हणून ते डायरेक्टच आता तेलामध्ये टाकून घेते. आता तेलामध्ये 50 ग्रॅम लवंगा, 50 ग्रॅम काळी मिरी, यानंतर 50 ग्रॅम त्रिफळा टाकून घेतले. 3-4 मिनटं लवंग त्रिफळा भाजून झाल्यानंतर त्यामध्येच 10 ग्रॅम रामपत्री आणि 10 ग्रॅम जावित्री टाकून घेतली. नंतर यातच 30 ग्रॅम नागकेसर देखील टाकून घेतले. 20 ग्रॅम खसखस. आता यानंतर आपल्याला अगदी मिनिटभर भाजून हे सगळे मसाले काढून घ्यायचे आहेत. आता तेलात पुन्हा हळदकुंड, जायफळ आणि हिंग भाजून घेते. ह्याचबरोबर यामध्ये 20 ग्रॅम सुंठ देखील टाकून घेतले. ते सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे. हळद, हिंग भाजून झाल्यानंतर आता 200 ग्रॅम तेजपान घेतलेले आहेत. ते देखील आपल्याला भाजून घ्यायचे. यानंतर 20 ग्रॅम मेथी, 100 ग्रॅम मोहरी आणि 30 ग्रॅम कसुरी मेथी ही देखील छानपैकी भाजून घेते. कसुरी मेथी ही ऐच्छिक आहे. तुम्हाला आवडत असेल तर ती टाका किंवा नाही टाकली तरी देखील चालेल. सगळे खडे मसाले आपले भाजून झालेले आहेत. कांडपवरून दळून आणताना अद्रक आणि लसूण यांची सेपरेट पिशवी, त्यानंतर भाजलेल्या मिरचीची सेपरेट पिशवी, मिठाची सेपरेट पिशवी, हे सगळे मसाले असे दळण आणताना आपल्याला असे सेपरेटच घेऊन जायचे आहेत. सगळेच खडे मसाले भाजून झाले आहे. आता थोडेसे तेल टाकून अगदी 2च मिनटासाठी आपल्याला अद्रक हे देखील थोडेसे परतवून घ्यायचे आहे. अद्रक मी इथे 1 किलो घेतलेले आहे. यानंतर मी इथे 3 किलो लसूण घेतला आहे. तो असाच आपल्याला कच्चा दळायचा आहे. सगळ्याच मिरच्या ह्या
तेल टाकून अगदी थोडे थोडे तेल टाकून छानपैकी आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत. एकूण मिरची मी 4.5 किलो घेतली होती. देठं काढून ती बरोबर 4 किलो भरली. यासाठी मी 3 किलो खडे मीठ वापरलेले आहे. खडे मीठ देखील आपल्याला 1 दिवस उन्हामध्ये छान वाळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपला 13 ते 14 किलो मसाला हा तयार झालेला आहे. अगदी टेस्टी आणि वर्षभर काय अगदी 2 वर्ष हा मस्त टिकेल. तर अशी ही मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.